नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी म्हणजेच की बघा सुरक्षा पदासाठी जे जागा निघाल्या आहेत आणि याची फॉर्म भरायची जे लास्ट डेट आहे ते 8 एप्रिल 2025 आहे. म्हणून ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजून पण अर्ज केलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्या. आणि बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीची सविस्तर माहिती बघितली होती, पण जाहिरातीमध्ये सिलेबसबद्दल माहिती दिलेली नव्हती. म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये या पदासाठी 2023 ला कोणता सिलेबस होता, त्यासोबतच मागील वर्षाचा कट ऑफ काय लागलेला आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी बघा, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा, तुम्हाला दिसून येत असेल, सर्वात आधी जर बघितलं तुम्ही इथं 14 फेब्रुवारी 2023 ची ही तारीख आहे. म्हणजे की महाजनकोची जी ऍड होती ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी ही 2023 ला आलेली होती. त्यानंतर जर बघितलं आता 2025 ला ही ऍड आलेली आहे. आता याचा एक्झाम सिलेबस 2023 ला काय होता इथे दिलेला आहे बघा. की सर्वात आधी जर बघितलं तुम्ही विषय तर इंटेलिजन्स टेस्ट इन्क्लुडिंग रिझनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी, जे की 30 क्वेश्चन राहणार आणि 30 मार्कासाठी. आणि ड्युरेशन जो आहे टाइम म्हणजे तुम्हाला मी नंतर सांगतो. त्यानंतर बघा जनरल नॉलेज अँड करंट अफेअर 20 क्वेश्चन राहणार आहे 20 मार्कासाठी. त्यानंतर बघा कॉम्प्युटर लिटरसी इन्क्लुडिंग MS ऑफिस हँडलिंग, म्हणजेच की याची पण 20 क्वेश्चन राहणार आहे 20 मार्कासाठी. त्यानंतर बघा जनरल इंग्लिश 25 क्वेश्चन राहणार आहे 25 मार्कासाठी. त्यानंतर जनरल मराठी 25 क्वेश्चन राहणार आहे 25 मार्कासाठी. असा हा जो टोटल जे तुमचा पेपर आहे 120 मार्कासाठी राहणार आहे. आणि तुम्हाला जे आहे एक्झाम लँग्वेज इथे दिलेली आहे बघा, बाय लँग्वेज आहे इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये तुमचा पेपर असणार आहे. आणि टाइम ड्युरेशन दिलेलं आहे तुम्हाला 100 मिनिट, म्हणजे की 100 मिनिट किती होतात तर बघा 1 घंटे 40 मिनिट तुम्हाला एवढा टाइम दिलेला आहे. आता हा जो डाटा आहे तुम्हाला मी आधीच सांगितलं 2023 चा आहे. आता जशी 2025 बद्दल म्हणजे जर 2025 च्या एक्झाम सिलेबसमध्ये जर काही चेंजेस आले तर मी तुम्हाला नक्कीच माझ्या टेलिग्रामवरती किंवा माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हाला अपडेट देणार. आणि बघा हा जर सेम तुम्हाला पॅटर्न दिसून आला 2025 ला ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि बघा तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की ही जी एक्झाम आहे IBPS कंडक्ट करणार आहे. त्यासोबत बघा देअर विल बी 5 ऑप्शन फॉर द आन्सर टू इच क्वेश्चन्स. बघा तुम्हाला एक प्रश्न दिला जाणार, त्याचे जे ऑप्शन आहे ते 5 दिले जाणार, 5 पैकी एक निवडायचं आहे तुम्हाला. आणि बघा या एक्झामसाठी जर बघितलं तर या एक्झामला कुठल्याही प्रकारची नो निगेटिव्ह मार्किंग म्हणजे की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. जर तुम्ही चुकीचं आन्सर सोडवलं तरी तुम्हाला मार्क तुमची कटणार नाही आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता ही जी एक्झामची जी अपडेट आहे ही आहे 2023 ची, म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा तुम्हाला मी मागील वर्षाचा म्हणजे 2023-2017 चा जो कट ऑफ लागलेला होता ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसरचा त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगतो. चला आता बघा कट ऑफ बघण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की बघा ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी पदासाठी जे आहे तुम्हाला मी दाखवलं होतं की एक्झाम सिलेबस काय आहे. त्यासोबतच बघा डिटेल सिलेबसमध्येच बघा की ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशमध्ये तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकमधून प्रश्न विचारले जातात, त्यासोबत क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमधून कुठले प्रश्न विचारले जातात. इथं संपूर्ण जे डिटेल आहे मी माहिती इथं दिलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता. आता ही जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ही PDF जे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला देणार आहे. जर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉइन झाले नसाल तर लिंक ज्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही तिथून जॉइन होऊन जा. जेणेकरून तुम्हाला कोणत्या टॉपिकमधून कोणत्या याच्यामधून क्वेश्चन येणार आहे तुम्हाला संपूर्ण दिसून येणार आहे. आता बघा मी तुम्हाला कट ऑफ बद्दल सांगतो की कट ऑफ मागील वर्षी किती लागलेला होता. तर बघा हा जो कट ऑफ डाटा तुम्हाला दिसून येणार आहे सिक्युरिटी ऑफिसरचा. तर बघा हा सर्वात आधी जो वरचा तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे हा आहे कट ऑफ 2017 चा. आता इथे कॅटेगरी वाईज दिलेला आहे ओपन, SC, ST, OBC, WS. तर ओपनचा जो आहे 70 लागलेला होता. आता सर्वात कमी लागलेला होता 2017 चा होता. तर STचा आहे 44.16, OBCचा 50, 56, EWS कॅटेगरीचा. त्यानंतर बघा आपण 2023 चा बघूया, कारण की 2023 नंतर 2 वर्षानंतर ही जी व्हॅकन्सी आलेली आहे. तर बघा ओपन कॅटेगरी जे असतील त्यांना 87 एवढा कट ऑफ लागलेला होता. त्यानंतर बघा SC कॅटेगरीवाल्यांचा 80, ST कॅटेगरीवाल्यांचा 77, OBC कॅटेगरीवाल्यांचा 82 आणि EWS कॅटेगरीचा 84 आणि NTC कॅटेगरीचा 83.84. आणखी यामध्ये सब कॅटेगरी येतात जसं VJEA, NTB म्हणजे यामध्ये येतात. तर याच्यानुसारच त्यांच्यावरून जर कट ऑफ तुम्ही समजू शकता. सर्वात महत्त्वाचा कट ऑफ म्हणजेच की ओपनचा कट ऑफ किती लागलेला आहे तर 87 लागलेला आहे. तर बघा यावर्षी जो कट ऑफ तुम्हाला दिसून येणार तो 90 अबोव्ह दिसून येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि बघा ज्या विद्यार्थ्यांना क्वालिफाय करायचं असेल त्यांनी 90+ 100+ जे आहे मार्क घेण्याचे सोचून घ्यावे ओपनमध्ये असतील त्यांसाठी. आणि ज्यांनी कॅटेगरीमध्ये असतील त्यांनी 4-5 मार्क कमी घेतले तरी चालतील. आता जर तुम्हाला एक्झाम सिलेबसबद्दल जर नोट्स, PDF वगैरे काही पाहिजे असेल तर तुम्हाला मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. मी तुम्हाला जे YouTubeचे क्लासेस पण प्रोव्हाईड करू शकतो. ज्या कोणा विद्यार्थ्यांना असं वाटते त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आता मी संपूर्ण जी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे आणि 2025 ची जी एक्झाम सिलेबसबद्दल काही माहिती आली तर मी तुम्हाला नक्कीच माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे. तर बघा अशी आजची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.